तस्मै श्री गुरवे नमः. कुंडली हृदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपल्याला काय करायचं आहे, कृष्ण भगवंत आहेत आणि त्याची असणारी आपल्याला कथा सांगायची आहे की असणार आपण काय केलो, काला कशासाठी करतो, कुळाष्टमी कशासाठी करतो, ही असणारी आपल्याला कृष्ण भगवंताची कथा सांगायची आहे. तर सुत ही कथा फार वर्षापूर्वीची आहे. निष्पेष अरण्यामध्ये शौनक ऋषी असणारे ऋषीमुनींना ही कथा सांगत होते आणि शुकाने असणारी परीक्षित राजाला कथा सांगितली. वैशंपायनाने काय केली तर जन्मीची राजाला ही कथा सांगितलेली आहे. आणि पुन्हा असणारं काय झालं, लक्ष्मी कौशल्येचा सूत राम श्रीकृष्ण रामचंद्र प्रभू होते. लंकेश्वर रावणाशी त्यांनी असणारे युद्ध केले, यमसदनाला पाठवले आणि सीतामातेनं आपल्या घेऊन सोबत आल्यानंतर सीतामातेनं आपला अवतार बदलला आणि गेल्यानंतर सतयुग संपला त्या ठिकाणी. मग द्वारपाल युगामधली संपत आलेला होता आणि पृथ्वीवर सर्वत्र अधर्म वाढू लागला. खूप राक्षस त्या ठिकाणी आले आणि असणारे राक्षस काय करू लागले, गायी वासरांना, ऋषी मुनींना, ब्राह्मणाला छळू लागले. त्या ठिकाणी जे विष्णू भक्त आहेत त्यांना मारू लागले आणि कंसाचं तिथं राज्य झाले. त्या ठिकाणी असणारं मथुरा नरेश असणारा कंस चानूर मुष्टी राक्षस निरपराधी असणाऱ्या लोकांना ठार मारू लागला. असे करत असताना त्या ठिकाणी मग पृथ्वीला भरपूर असे त्या ठिकाणी वाईट वाटू लागलं. पृथ्वीवर ग्लानी आली त्या ठिकाणची आणि असणार आता आपल्या पृथ्वीला ते सहन होईना गेलं मातेला, पृथ्वी मातेला. मग पृथ्वी मातेनं काय केलं तर म्हणले आता आपलं घराने घेऊन कुठंतरी गेलं पाहिजे. आपल्याला ही पाहुणा गेले, आपल्यासमोर काय करायला यज्ञ मोडू लागलेत, वासरांना मारू लागलेत, गायींना मारू लागलेत, ब्राह्मणाचा छळ करू लागलेत, ऋषीमुनींना यज्ञ करू दे लागलेत. मग असणारी गायीनं विचार केला आणि असणारं रूप धारण केलं. तर कशाचं तर गायीचं रूप धारण केलं आणि गायीचं रूप धारण करून पृथ्वीवर असणारी त्या ठिकाणी काय केली तर ब्रह्मदेव असणारे पालन करते हा परमेश्वर त्या ठिकाणचा आहे. सर्वाची जे असणारे ब्रह्मदेव काय करते, धरणी सगळी व्यवस्था ब्रह्मदेवाकडे, पृथ्वीचे पालन करणं. मग ती असणारे गाय असणारी काय केली तर ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला गरज सांगू लागली की मला आता हे सहन होईना गेले, या लेकरांना मारलेलं, धरणी माता सांगू लागली खूप वाईट वाटू लागले, मला सगळी व्यवस्था राहिलेली नाही, साधू संत ऋषी मुनी लोकांना खूप छळ होऊ लागलाय आणि दुष्टाचं राज्य पसरले आणि खूप त्यांना त्रास सहन करायला लागू लागले. देवधर्म त्या ठिकाणी मोडलेला आहे, यज्ञ मोडू टाकू लागले, तर गायींना मारू लागलेत, अशा प्रकारचा छळ त्या ठिकाणी करू लागलेला आहे आणि कंसाचं राज्य त्या ठिकाणी झालेलं आहे. मग असणार त्या ठिकाणं ब्रह्मदेवानं गायीचं सगळं असणार आपलं घराणं ऐकून घेतलं आणि असणारे मग त्या ठिकाणी गायीला घेऊन असणार मग ब्रह्मदेव इंद्र ऋषीगण सगळे मिळून त्या ठिकाणी काय केले तर असणारे क्षीरसागर समुद्रामध्ये ही परमेश्वर ब्रह्म विष्णू राहत होते आणि त्या ठिकाणी सगळेच मिळून असणारं घराणं सांगण्यासाठी तिथं गेले आणि तिथं गेल्यानंतर सगळं असणारं घराणं सांगितलं ब्रह्मदेवानं, असं असं होऊ लागले पृथ्वीवर देवा. मग देवाने सांगितलं काही काळजी करू नका आणि मी आता काय करतो द्वारपाल युगामध्ये कृष्ण रूपानं अवतार धारण करतो. मग असणारं वसुदेव देवकी असणारे त्या ठिकाणी ऋषीने राजा होता, राज्य करत होता मथुरेचं. त्याला असणार काय केलं कंसानं बंदीगृहामध्ये टाकलेलं होतं नंतर आणि मग असणारं काय केलं तर तिथं येऊन असणारं मी येतो अवतार धारण करतो मथुरेमध्ये असं त्या ठिकाणी बोलू लागले. आणि मग असणारं ब्रह्मदेवाला आनंद वाटला त्या ठिकाणी असणारा सज्जनाला, त्या ठिकाणी विष्णूनं असं सांगितल्याबरोबर इंद्राला आनंद वाटला. त्या ठिकाणी असणारं ऋषी मुनी त्या ठिकाणी गेले, सगळेजण सर्वस्व त्या ठिकाणी आले आणि परत आपल्या ठिकाणावर निघून गेले. असं करत असताना बरेच दिवस असे निघून गेले आणि कृष्ण भगवंताचं मग असणारं त्या ठिकाणी काय झालं, वसुदेव देवकीचं लग्न झालं. मग वसुदेव देवकीचं लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी मग वरातीवर असणारा हा कंस बसलेला होता आणि वरून त्या ठिकाणी मग बहिणीचं लग्न मग थाटा माटानं चाललेलं असताना काय केलं कंसानं त्या ठिकाणी तर असणारा आता आपल्या बहिणीला काय करावं, शिवपर्यंत असणारं निवं सोडावं अशा प्रकारे आनंदामध्ये लग्न सोहळा केला. असणारा वृषण राजानं सुरसेन राजाच्या घरी वसुदेव असणारा त्यांचा मुलगा शूर होता, पराक्रमी होता आणि त्यांना त्या ठिकाणी दिल्यानंतर त्या ठिकाणी वरून आकाशवाणी झाली की दुष्ट कंसा आणि या ठिकाणी तू काय करत आहेस आणि
आणि तुझा 8वा मुलगा असणारा काय करणार आहे, तर देवकीचा तुला मारणार आहे. असं म्हणल्याबरोबर वरून आकाशवाणी झाल्यावर कंसाला एवढा राग आला त्या ठिकाणचा. आणि मग त्यानं काय केलं, लगेच तिथं रथ थांबवला. आणि रथ थांबवल्यानंतर मग त्या ठिकाणी मग पुन्हा असणारा देवकीला लगेच मारायला सुरुवात केली. आणि करत असताना त्या ठिकाणी देवकीला मग पुन्हा असणारे त्या तिची उग्रसेन राजा म्हणाला, असं का करू लागला असतो छळ. वसुदेव बोलू लागले त्या ठिकाणी की आज माझी पत्नी झालेली आहे, हिला तू मारू नकोस. मग त्या ठिकाणी माझं कर्तव्य आहे की पत्नीला सांभाळणं, म्हणून साठी मग काय करू लागली तिनं, त्या ठिकाणी काय केलं वसुदेवानं, तर असणारं हिच्यापासून तुला दुःख काय आहे ती सांग असं विचारू लागली. विचारल्यानंतर तिने सांगितलं की दुःख बाबा मला हिच्या मुलापासून आहे, हिच्यापासून नाही. मग सांगितलं जी जी मुलं होतील मी तुला आणून देतो, हिला मारू नकोस. असं म्हणल्यानंतर मग कंसाला आनंद वाटला. आणि कंसानं काय केलं, देवकीला वसुदेवाला परत घेऊन आला मथुरेला आणि बंदीगृहामध्ये यांची राहण्याची व्यवस्था केली. मग ह्याला असणारं असं चालत असताना एक अपत्य झालं. अपत्य झाल्यानंतर वसुदेव होती कसं, तर आनंद होता त्यांना, झाला मुलगा मला म्हणून. पण त्या ठिकाणी होतं की त्याला मारणार आहेत हेही माहीत होतं. म्हणून त्यांनी सत्य असणारं त्या ठिकाणी खोटं असते आणि सत्यवान असणार त्या ठिकाणी लबाड बोलत नव्हती, ती सत्यवादी होती. म्हणून त्यांनी असणारे आपला मुलगा घेतला देवकी बसून आणि असणारा तो बंदीगृहामधून निघाले. आणि असणारे कंस राज्याच्या ठिकाणी राजा असणारा सिंहासनावर बसलेला होता. आणि तिथं बसलेला असताना असला मुलगा आपला सुंदर असं कोमल असणारं मुलात झालेलं जन्मलेलं प्रस्तुत झालेलं आणून दिलं आणि त्यानं सांगितलं, बघितलं काय नाव ठेवलास काय नाही, सुंदर मुलगा आहे, छान आहे. आणि मग म्हणले, विचार केला ह्याच्यापासून मला काही त्रास नाही, मला 8वा मुलगा तुझा मारणारा असं आकाशवाणी झालेली आहे, म्हणून ही मुलगा तू परत घेऊन जा. मग त्या ठिकाणी काय केलं त्यांनी, परत घेऊन आले. परत घेऊन आल्यानंतर तिथं पुन्हा अजून विचार पडला की नारद मुनीचं तिथं आगमन झालं. आणि नारद मुनी सांगू लागले, पहिल्यापासून गणना केली तर तो 8वा होते, इकडे मी 8व्यापासून सुरुवात केली तर पहिला 8वा होते. अशा प्रकारे असताना तू का मारला नाहीस त्या ठिकाणी, मग तुला कोणताही घातक होऊ शकते आणि तू मार त्या ठिकाणी. म्हणून सांगितल्याबरोबर राग आला कंसाला. म्हणजे विचार केला कंसानं मनामध्ये, बरोबर आहे म्हणजे नारद मुनी तुमचं. आणि त्या ठिकाणी मग लगेच गेले आणि बंदीगृहामध्ये जाऊन देवकीचा असणारा मांडीवर घेतलेला मुलगा होता आणि तो असणारा वडत आणला. वडत घेतला त्यावेळेस देवकी रडू लागली. वसुदेव म्हणला, आत्ताच दिलेला होता, आत्ता किती आनंद वाटला आपल्याला, आणि अजून असं का दुःख करू लागला त्या ठिकाणचं, का माझा मुलगा नेऊ लागलाच. तर नाही म्हणजे मला याच्यापासून दुःख आहे. म्हणून त्या ठिकाणी लगेच वसुदेवानं असणारं दिलं मुलगा. दिल्यानंतर वडत आणला, देवकी रडू लागली, आणला आणि लगेच त्याचा असणारा एका शिरोवर आपलं छिरछेद केला. असं करत करत असणारी देवकीची 6 मुलं झाली. 6ही मुलाला त्यानं आपटून मारलं एका ठिकाणी. मग 7वा असणारा त्या ठिकाणी झाला. बळीराम दादा ती 7वा. मग त्या परमेश्वराने सांगितलं की बाबा आपले 6 भाऊ मेलेत, आता शेषशाही परमात्मा असणारे आणि असणारं कोण, तर तपश्चर्या केल्या, नामस्मरण केलं, करून करून तप जप करून करून त्यांना असणाऱ्या सापाला काय झाल्या, 2 जीवा झाल्या त्या ठिकाणचा. आणि देवा म्हणले, तुझा ठाव ठिकाणा लागणा गेला, 4 वेदाला लागणा, 6 शास्त्राला लागणा, 18 पुराण, 64 कला, आणि तुझं नामस्मरण करून थकल्या, मीही थकलो देवा. आता मी काय करणार आहे, तर तुझा असणारा त्या ठिकाणी असणारा फलन होणार आहे. ठाई ठाई असणाऱ्या माझ्या सहस्त्रफणी आहेत आणि त्याच्या असणारे मी तुला उशा देतो आणि तू माझ्यावर शयन कर देवा, आणि तू सगळ्या ठिकाणी आहेस असं असणारा गुणगान गाऊन त्या ठिकाणी मग फलन झालेला आहे त्या ठिकाणी शेषशाही परमात्मा. मग कृष्ण भगवान असणारे विष्णू म्हणतात की आता तुम्ही काय करा, आणि तुम्ही आता अवतार धारण करावा, आणि अवतार धारण करा आणि तुमच्यानंतर मी येतो. असं म्हटल्यानंतर काय केलं, तर शेषशाही परमात्मा सांगू लागले, अवतार त्या ठिकाणी असणारा मी आता घेणार नाही, तुम्हीच अवतार धारण करा. तर का गेल्या अवतारामध्ये असणारं मी काय केलं, लक्ष्मण झालो आणि तुमच्यासोबत भन 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 अरण्यामध्ये फिरलो, 14 वर्ष उपवास केलो. तुम्ही एकही वेळेस सांगितलं नाही की मला तू भोजन कर म्हणून, फळं खा म्हणून. आणि असणारं मग मला पुढे जायचं होतं, आपल्याला युद्ध करण्यासाठी लंकेला, आणि इंद्रजिताला मारायचं होतं. त्यावेळेस मला 14 वर्ष उपवास झाल्याशिवाय आणि मरण नव्हते इंद्रजिताला, म्हणून मी 14 वर्ष उपवास राहिलो. आता मला काही सहन होणार नाही, तुम्ही जावं, अवतार धारण करावं, तुमचं नाट्य दाखवावं, गाई गुरांना, संतांना, असणाऱ्या ब्राह्मणांना आणि पृथ्वीचं रक्षण करा. असं बोलल्यानंतर देवाने सांगितलं की असणार आता काय करा, तुम्ही माझ्यापेक्षा मोठी व्हा, आणि असणारे मी काय करतो, लहान होतो.
अशा प्रकारे सांगत असताना देव मग असणारे शेषशाही परमात्माने विचार केला आणि सांगू लागले, मग मी जातो अवतार धारण करण्यासाठी म्हणले. आणि मग देवकीच्या उद्धारेमध्ये येऊन देव राहिले. शेषशाही परमात्मा आल्यानंतर देवकीला एवढा मोठा आनंद झाला की देवकी आनंदाने लोडू लागली, नाचू लागली. कंसाला भिना गेली. कंस यायचा, वारंवार बघायचा, पुढे उभा टाकायचा, पण किती तर सुंदर असणारी दिसू लागली. तेच ठिकाणी वाढू लागलं आणि असं म्हणू लागली की मी 6 वेळा गर्भिणी झाली, पण मला एवढा आनंदच त्याच्यात वाटला नाही. तर मला आता वाटू लागले की मी स्वतः काय करावं, नांगर मुसळ हातात घेवं, मुष्टीच्या अनूर आहे याचा संहार करावा, त्या ठिकाणी कंसाला मारावं आणि असणार आपण तर राज्य करावं, असं मला वाटू लागले. वेळेस मला भरपूर आनंद वाटू लागलाय. मला असं वाटलं की पृथ्वी उचलून धरावं की काय, आकाशात उंच प्रकाशासारखं उडावं का काय, असं स्वतःच युद्ध करावं, असं मला आनंद झालाय. असं म्हणत असताना देवकीला त्या ठिकाणी मग कंस यायचा, पुढे उभा टाकायचा, पण असणारं त्या ठिकाणी कुती जराही त्या असणारी देवकी व्हायची नाही. असं करत असताना काय झालं तर 7 महिने त्या ठिकाणची झाले. 6 महिना लागताच त्या ठिकाणी आदिमाईला त्या ठिकाणी सांगितलं आणि सांगितलं की तू काय कर, जा आणि असणारी मथुरेमध्ये देवकी माता आहेत आणि तिथं बळीराम दादाच असणार नावानं त्या ठिकाणी असणारा काय झालेला आहे, गर्भ राहिलेला आहे. ती गर्भ त्या ठिकाणचा काळ आणि असणाऱ्या तिच्या भेण्यामुळं कंसाच्या तर असणारं कुठं गोकुळामध्ये असणारी तर काय होतं तर रोहिणी असणारी माता वसुदेवाची पहिली पत्नी होती आणि ती देवकी असणारी दुसरी होती. मग तिच्या गर्भामध्ये नेऊन घातला योगमाईनं. मग तिथं असताना तिला लगेच झोपीतून खडबडून उठली तर काय पोट दिसू लागलं. 7 महिन्याची असणारी गर्भिणी दिसू लागली. त्यावेळेस दुःख वाटू लागलं, दुःख करू लागली. पती नसताना हे कसं काय झालं, मला मी महान पतिव्रता नारी, मला असणारं दुःख त्या ठिकाणी वाटू लागले, ही कसं काय मला राहिलं. मग परत असणारं दुःख करू लागली, मरावं वाटायला लागली, मुलाली आगीत पण घेऊ, ढवामध्ये जाऊन पडावं, एवढीमध्ये जाऊन जीव देवा, पण हे आपल्या कलंक नको, अशा प्रकारचे दुःख वाटत असताना पूर्ण आकाशवाणी झाली आणि सांगू लागली की दे असणारा तो शेषशाही परमात्मा आणि तुझ्या असणाऱ्या उद्धारामध्ये अवतार धारण केलेला आहे आणि बळीराम दादाने त्या ठिकाणी नाव ठेव, प्रसूत होतील आणि भिवू नकोस, भ्यायचं काय कारण नाही. हा असणारा कोण मुलगा आहे तर वसुदेवाचा असणारा आणि देवकीचा 7वा मुलगा आहे, भ्यायचं काय कारण नाही. मग असं सांगितल्याबरोबर तिला आनंद वाटला त्या ठिकाणचा आणि मग आनंदानं असणारं नंदराजाच्या आग्रहामध्ये राहू लागली. असं करत असताना पुन्हा असणार मग कंसाला काय वाटलं, इकडं गर्भ झाला, खाली झाला. गर्भ कसा झाला तर कोण असणारं कंसाच्या भीतीमुळं त्या ठिकाणी गर्भ असणारा जीव होता ते नाहीसा झाला. मग त्या ठिकाणी दाशी आली, बघू लागली आणि असणारी म्हणले हा गर्भ राहिलेला नाही, गर्भपात झालेला आहे त्या ठिकाणचा असणारा म्हणून सांगितलं. मग असे कित्येक थोडे दिवस निघून गेले आणि शेषशाही परमात्मा इकडं जन्म झाला यांचा आणि गर्भ म्हणून सांगितलं की बळीराम असं नाव ठेवा यांचं म्हणून. मग त्या ठिकाणी असा आनंद होत असताना नंदराजाने उत्सव केला, चांगला आनंद झाला. मग इथं असणारं विष्णू परमात्माने कुणाला सांगितलं तर त्या ठिकाणी असणारे हिला सांगितलं, लक्ष्मी माता असणारी पायाशी बसलेल्या, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जावा आता अवतार घ्यायला, म्हणजे तुम्ही अवतार जावा, कोंढाणापूरला असणारे घेऊन अवतार घ्या आणि भीमकराजा असणारा त्या ठिकाणचा आहे आणि तिथं तुम्ही जाऊन अवतार घ्या. असं सांगितल्याबरोबर लक्ष्मी माता लगेच नमस्कार केल्या कृष्ण भगवान विष्णू परमात्माला आणि तिथून निघाल्या अवतार घेण्यासाठी. मग असणारं कृष्ण भगवान असणारे या रूपानं विष्णू परमात्मा देवकीच्या उद्धारामध्ये येऊन राहिले. तेच असणारे श्रीराम होते, तेच असणारे विष्णू होते आणि मग असणारे ते गोकुळामध्ये येऊन देवकीच्या उद्धारामध्ये राहू लागले. असं करत असताना मग त्या ठिकाणी कृष्ण भगवान असणारे विष्णू परमात्मा आणि हिने काय केलं तर 9 मास असणारं देवकीच्या उद्धारामध्ये राहिलं. 3 जन्म असणारं भरपूर अशी तपश्चर्या केलेली होती आणि सांगितलं की तुझ्या तपश्चर्येचं साठी आणि तुम्ही असणारं काय करणार आहे तर तुझ्या पोटी येणार आहे 2 अवतार, 3रा अवतार असणारा तुझा आहे, मी असणारी तुझे ऋणमुक्त होईल असणारं. ज्यावेळेस देवकीनं असणारी का तपश्चर्या केली आणि भगवान विष्णू प्रसन्न झाले, म्हणले माग तुला काय मागायचं आहे. त्यावेळेस सांगितलं की म्हणले तुझ्यासारखाच मला पुत्र दे. मग देवाला पुढं पडलं, माझ्यासारखाच पुत्र, मला माझ्यासारखा दुसरा तर कोणीच नाही, सगळ्यात श्रेष्ठ मीच आहे, मग मीच आता अवतार धारण करतो म्हणून असणारं त्यांची ऋणमुक्त होण्यासाठी आणि परमेश्वरानं वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला. आणि मग असणारं 9 मास भरल्यानंतर कृष्ण भगवान त्या ठिकाणी बंदीगृहामध्ये जन्म झाला. असणारी दुदंबी वाजू लागली, वर्षस्त्र त्या ठिकाणची वाजू लागले, वाद्य बाजूला टाळ मृदंग विणा देव असणारे जे जे कार करू लागले
आणि मग असं करत असताना श्रावण मासामध्ये असताना ही चतुर्थी असताना त्या ठिकाणी अष्टमीच्या दिवशी आणि कृष्ण भगवान तर त्या दिवशी कुठं तर असणारं अवतार धारण केले 12 वाजता असणारा बंदीगृहामध्ये देवाचा जन्म झाला. कृष्ण श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी नाथ नारायण वासुदेवाय प्रदम्य दामोदर विश्वनाथा मुकुंद विष्णू भगवान नमस्तुते. ह्या देव असणाऱ्या मंत्राने जे जे करू लागले, आनंद वाटला देवांना, ब्राह्मणाला वाटला, त्या ठिकाणी सज्जनाला असणारा आनंद वाटू लागला, दुर्जनाला दुःख वाटू लागलं. अशा प्रकारचा भगवंताचा त्या ठिकाणी जन्म झाला. आनंदी आनंद त्या ठिकाणी पण असणारं देवानं रूप दाखवल्यानंतर देवकी म्हणते, देवा आणि असणारं तुम्हाला रूप दाखवलं. आज 5 वर्षाची मूर्ती चतुर्भुज दिसू लागली, सुंदर असं रूप दिसू लागलं असल्यावर म्हणते, तू माझा बाळ हो रे, मला बाळ व्हायचं आहे, तू बाळ हो माझा म्हणल्यानंतर देवा असणारे सांगितले, हे माझा म्हणले अवतार धारण केलेला आहे, काही वेळीचं कारण नाही. मी असणारं काय करतो तर गोकुळाला जातो आणि नंतर तुला सोडवण्यासाठी येतो म्हणले. मग त्यावेळेस वसुदेव म्हणू लागले, तुला आम्ही कसं घेऊन जायचं, कडे गुरपं लावलेली आहेत, आम्ही बंदीगृहामध्ये आहोत. मग भगवंताने सांगितलं, म्हणले काय करा, मला उचला आणि असणाऱ्या सुपामध्ये घे दुर्डीमध्ये आणि घेऊन चला म्हणजे त्या ठिकाणी. मग असणारी माझा पाय लागल्याबरोबर असणार तिथलं माया टाकलेली होती, ती माया असणारी आपल्या दारं उघडू लागली त्या ठिकाणचे असणारे, असे उडत 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 दारं सगळे गेले. मग असं करत करत यमुनाच्या काठी असणारे वसुदेव त्या ठिकाणी आले. मग असणार श्रावण मास असणारा, वरून पावसाचा वर्षा होऊ लागला होता, पाऊस भरपूर पडलेला होता, चिखल होता. आणि अशा अवस्थेमध्ये तर कोण तर देव असणारे वसुदेव त्या ठिकाणचे कृष्ण भगवंताला दुर्डीमध्ये घेतलेला आहे, झोपवलेला आहे. आणि असंच घेऊन त्या ठिकाणी निघाल्याबरोबर आता वाटायला लागलं की देव आले आणि आपण सध्या त्या ठिकाणी अवतार धारण करावं वाटलं लागलं. यमुनेला वाटलं दर्शन घेऊ म्हणून यमुना नदी वर 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 अशा ठिकाणची उडू लागली, पाणी असणारं उंच उंच उडू लागलं त्या ठिकाणी. आणि मग देवाच्या असणारे त्या ठिकाणी आता काय करावं, वसुदेवाच्या असणाऱ्या तोंडामध्ये मुखामध्ये पाणी जाऊ लागलं. मुखामध्ये पाणी गेल्यानंतर पुन्हा देवाला पुढं पडलं, देवाने असणारी आपली डाव्या पायाची करगरणी बाहेर काढली आणि असणारं यमुने मातेला त्या ठिकाणी दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर त्या ठिकाणी मग असणारी यमुना नदी उतरली, त्या ठिकाणची खाली झाली. आणि मग असं करत करत मग असणारे कुठे गेले तर गोकुळामध्ये गेले. आणि गोकुळामध्येही दार लावलेली होती. आणि नंद राजाच्या असणाऱ्या राजवाड्यामध्ये गेल्यानंतर देवाने बघितल्याबरोबर त्या ठिकाणची दारं उघडली होती. आणि तिथे ही योगमायेनं त्यात अवतार धारण केलेला होता. योगमाया ही असणारी कुठं तर असणारी यशोदा मातेच्या पोटी जन्म घेतलेली होती त्या ठिकाणी. आणि असं करत असताना तिनं रडली नव्हती, काय नाही. आणि असणारी मग देवा काय केले, वसुदेवानी मागे पुढे न विचार करता आणि असणारं कृष्ण भगवान त्या ठिकाणी झोपवले. आणि तिकडे असणारी आदिमाया शक्ती उचलली आणि असं विचार करता मागे पुढे लगेच घेऊन राजवाडा सोडून परत आले यमुनेकाठी. तिथून आले आणि आपल्या कारागृहामध्ये आले. पटपटपट आल्यानंतर लगेच दारं कुरपे लावले. आणि आदिमाया शक्ती ही ब्रह्मांड नायकाची असणारी, ती कुणालाही आवडू शकत नाही आणि कोणही त्या ठिकाणी तिला भिवू शकत नाही, कुणालाही तिनं भीत नाही अशी असणारी येऊन झोपली. आणून देवकीच्या मांडीवर दिल्याबरोबर तर तिनं रडायला सुरुवात केली, टाहो फोडून रडू लागली. आणि मग सगळे पहारेकरी जागे झाले. कडे कुंप जशाच तशी त्या ठिकाणी देवकी प्रसूत झाली सगळीकडे त्या ठिकाणी. आणि असणाऱ्या कुणी तर राखण करणारी होती त्या ठिकाणची सैन्य, ती जागे झाली. आणि त्यांनी असणारी जाऊन लगेच बातमी राजवाड्यात तर कंस महाराजाला सांगितली. कंस महाराज काय नाही मागे पुढे न विचार करता, आठवा कुठं आहे. आणि झोपलं तर 8वा दिसत होता, जागी असताना 8वा दिसत होता, जेवण करताना 8वा झोप होता, शयन करताना 8वा. जर दाशीनं पानाची विडे जरी आणून दिली तर मला म्हणायचा, कृष्ण आणून दिलीस, पानाची विडी नाही, असं ध्यास लागलेला होता. आणि हातामध्ये तलवार घेतली आणि तो लगेच ताड असणारा त्या ठिकाणी काय केला तर बंदी चाळीमध्ये आल्यानंतर तिथं का मुलगी हाय मुलगा आहे काही न तो पाहता त्या ठिकाणी असणारा लगेच असणारा मुलगा उचलला आणि तो मुलगी घेऊन आला बाहेर. आळी तर असणारा न उचलता गर फिरवायला सुरुवात केली असं. आणि असणारा दन्म शेवर आगायला सुरुवात केली की हातातली सट्ट मन निसटली की वरी गेली. आदिमाया शक्ती होती, ती अवतार धारण केली शक्तीनं आणि त्या ठिकाणी जायची. अरे दुष्ट कंसा, मला तू कशाला मारतोस रे, म्हणजे 6 बाळ मारलास, आता मी मला मारतोस का त्या ठिकाणी,
तुझा वैरी भुकळात वाढू लागला म्हणली, त्याला मार म्हणली, मला कशाला मारतोस म्हणली. आणि हाताची कडकड कडकड असणाऱ्या बीजा चमकल्या, शस्त्र बिजाव्या चमकाव की काय तशा प्रकारे ती चमकली आणि असणारी आकाशामध्ये उडत गेली. त्या ठिकाणची असणारी कंस असणारा चिंताग्रस्त झाला, आपला हातीचा वैरी निघून गेला. आणि जर तू छळ केलास तर त्या ठिकाणी काय होईल म्हणली, तर तू असणार पुन्हा लई विनाशकाळी विपरीत होईल म्हणली. त्या ठिकाणी तो असणारा देवदेवकीला, वसुदेवाला आणि देवकीला सोडून दे त्या ठिकाणी, त्यांना मारहाण करू अशी आकाशवाणी केली आणि निघून गेली.